तर 5 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळांमध्ये आक्रोश आंदोलन। राळेगणमध्ये राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद व राज्यस्तरीय महामंडळ सभा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संस्कार जीवन जगण्यासाठी कला मिळत आहे, परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार अनेक प्राथमिक शाळांचे भवितव्य अंधकारमय आहे। त्यामुळे गावागावातील जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर गावचे गावपण, संस्कार व संस्कृती टिकणार असल्याचे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे। त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे व संघटना पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व शिक्षण ग्राम सचिवांची संयुक्त बैठकीचे आश्वासन पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिले आहे। राळेगण सिद्धी येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य शिक्षण हक्क परिषद व राज्यस्तरीय महामंडळ सभेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्यासह राज्य संघाचे उपनेते रावसाहेब रोहकले, राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आबासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोबे, राजेश हिवाळे, बाळकृष्ण तांबारे, मच्छिंद्रनाथ मोरे, किशन इदगे, सचिन डिंबळे, स्वाती शिंदे, शिक्षक नेते डॉक्टर संजय कळमकर, संजय शेळके, रामराव निकम, रावसाहेब सुंबे, बळवंत पाटील, राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे, शिक्षक बँक संचालक सूर्यकांत काळे, तालुका नेते सुनील दुधाळे, तालुकाध्यक्ष युवराज हिलाळ, मंडळ तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, रघुनाथ झावरे, विशाल खरमाळे, बाळासाहेब सालके यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक सभासद उपस्थित होते। यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पवार म्हणाले की शिक्षण हे उद्याच्या राष्ट्राचे भवितव्य व भविष्य आहे। त्यामुळे संघटना पातळीवरच्या फंदात आम्ही कधी पडलो नाही, परंतु शिक्षकांच्या शासन पातळीवर टीईटी, संच मान्यता, पदोन्नती, बीएलओ कामे, ऑनलाईन कामे या प्रलंबित व न्याय लढ्यासाठी प्रयत्न करणार आहोत। दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे। गाव आणि संस्कार संस्कृती बदलत चालली आहे, ज्यामुळे गावच्या जडणघडणीत गुरुजी व शिक्षकांचा प्रभाव गावावर होता तो आता कमी झाला आहे। शिक्षण व्यवस्थेत सामाजिक व जीवन समस्या अभ्यासक्रमात आल्या तर जीवन जगण्यासाठी कला मिळू शकते। त्यामुळे केवळ आर्थिक पॅकेजसाठी शिक्षण व अभ्यासक्रम सध्या चालू असल्याची खंत पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आयोजित राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद व शिक्षक मंडळ सभा राळेगण सिद्धी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सभेचे अध्यक्ष माननीय श्री संभाजीराव थोरात तात्या। थोडीशी लाईट गेली की आपण सर्वजण हातामध्ये आता रुमाल घेऊन हवा घ्यायला लागलो। आता ही परिस्थिती दिवसेंदिवस खूप बिघडत चालणार आहे आणि पुढची 25 वर्ष मानवी अस्तित्वाची पर्यावरणाची लढाई उद्याच्या काळात लढवली जाणार आहे। आणि पर्यावरण आम्हाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला मिळालं तर आम्ही गावच्या शाळेत सगळं शिकलो। तिथे शिकून गावातील जत्रा, यात्रा, नवरात्र असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, गावाचे कार्यक्रम असेल, हे शालेय जीवनामध्ये आपल्याला लोक शिक्षण मिळत गेलं। शालेय अभ्यासक्रमाबरोबरच गावच्या शाळेमध्ये लोक शिक्षण सुद्धा होत असतं। मग रानमेवा अभियानासारखे आंबे आले की आंबे खायचे, बोरं आले की बोरं खायचे, जांभळं खायचे, करवंद खायचे, हे सगळं आपण पर्यावरणीय धडे अभ्यासक्रमात नसताना शिकत आलेलो आहोत। आणि आता मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने सगळं जग चिंता करत आहे, पाण्याच्या दृष्टीने सगळं जग चिंता करत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा अभ्यासक्रम हा उद्याचा आनंददायी जीवनासाठी आहे की फक्त मेरिटमध्ये येऊन मोठं आर्थिक पॅकेज घेण्यासाठी आहे हा विषय। जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळी आपण सर्वजण आमच्याकडे आला। आता तात्या होते, रोखले गुरुजी आणि जिल्ह्याची कमिटी होती की आम्ही आदरणीय अण्णांना भेटून आलो। अण्णांनी हो म्हणून सांगितलं, तुम्ही येताल का? म्हणलं ठीक आहे, न्याय प्रश्न आहे, शिक्षकांच्याही मांडलं पाहिजे। कारण कालच्या PTC मध्ये पोलीस अकादमीत पाहिलं 1000 PSI 69 DYSP
90% मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली आहेत. निश्चितपणे मी पण तुम्हाला मंत्री महोदयांपर्यंत घेऊन जाण्यात मदत करा आणि आपण थोडा न्याय पद्धतीने जाऊ. कारण मी पहिल्यांदा एखाद्या संघटनेच्या व्यासपीठावर आलेलो आहे. शक्यतो मी कुठे वितंडवादात नसतो, पण समाज हिताच्या काही गोष्टी असल्या तर तिथं मात्र 100% मदत करतो, पण मी पुढे कधी येत नाही. आदरणीय अण्णांची आपण मदत घेऊ आणि दोनही मंत्री महोदयांशी बोलून, सचिव महोदयांशी बोलून कागदावर प्रॅक्टिकली काय विषय आहेत ते घेऊन मग आपण मंत्री महोदयांच्या मदतीने आणि आदरणीय अण्णांच्या मदतीने मुख्यमंत्री महोदयांकडे तुमचा विषय नक्कीच घेऊन जाऊ. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात तात्या आणि राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे सर यांनी अहिल्यानगर जिल्हा संघावर विश्वास ठेवून ही महामंडळ सभा क्रांतीची ज्योत ज्या ठिकाणाहून पेटली अशा राळेगण सिद्धी या गावामध्ये घेण्याची संधी आम्हाला दिली. अण्णा ज्यांनी आंदोलनाचं शस्त्र या जगाला नव्हे, राज्याला नव्हे, देशाला दिलं, त्याच ठिकाणी राज्य संघाची महामंडळ सभा निर्णायक धोरण शिक्षकांच्यावर आणि प्राथमिक शाळांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत होणारं निर्णायक धोरण घेण्यासाठी ही महामंडळ सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. नागपूरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत सगळे राज्यातील प्रतिनिधी आजच्या या सभेमध्ये सहभागी झालेत. आदरणीय राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये चर्चा होऊन संघटनेचं जे धोरण ठरेल भविष्यामध्ये त्या धोरणाबरोबर राज्यातील सर्व शिक्षक आणि राज्यातील सर्व आमची जी संघटना आहे ती राहण्याचं निश्चितपणे आम्ही धोरण घेतलेलं आहे. जे धोरण आज ठरेल त्या धोरणाप्रमाणे कार्यवाही होईल. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद राळेगण सिद्धी इथं आयोजित केलेली आहे. या क्रांतिकारी भूमीतून राज्यातला सगळा शिक्षक एकवटलेला आहे. गेली 2 वर्षापासून राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांची मुख्य मागणी आहे की आम्हाला शिकवू द्या. या खाजगीकरणाच्या काळामध्ये इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनेक प्रकारची दररोज शाळाबाह्य अशैक्षणिक कामे लादली जात आहेत आणि म्हणून गुणवत्तेला प्राधान्य देऊन आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून राज्यातल्या शिक्षकांची मागणी आहे. मात्र सरकारकडून संवादाची भूमिका दिसत नाही. म्हणून आम्ही सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून शासनाशी संवादाचा प्रयत्न करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. आंदोलन वगैरे करणार आहे का काही? आंदोलनाची भूमिका आहे का काही? आम्ही आज आमचा जो राज्यस्तरीय आमच्या संघटनेचा जो राज्यभरातला इथून पुढचा जो काही अजेंडा आहे तो आज आम्ही कार्यक्रम निश्चित करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आमचं जे पहिलं प्राधान्य आहे की सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं एक संवादाची भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या ज्या शाळा आहेत, ग्रामीण भागातल्या बहुजन गोरगरीब कुटुंबातील मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि खाजगी शाळांच्या मध्ये ज्या पद्धतीनं त्यांना मोकळी किंवा त्यांना ज्या सोयी सुविधा मिळत आहेत त्या तुलनेनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुविधांचा तर खूपच अभाव आहे. पण त्याहीपेक्षा अशैक्षणिक कामं आमच्यावर लादली जात आहेत. विशेषतः तिच्या बाबतीमध्ये 25-30 वर्ष नोकरी केलेल्या शिक्षकांना आता सेवेच्या सुरुवातीची जी पात्रता परीक्षा आहे ती द्यायला आम्हाला सांगितली गेलेली आहे. या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे आणि आमच्या आग्रहाची मागणी आहे की सेवेतल्या 25-30 वर्ष नोकरी केलेल्या वयाची 50शी ओलांडलेल्या अनेक अनुभवी सेवाज्येष्ठ शिक्षकांचा याच्यामध्ये समावेश आहे. शासनानं पुढाकार घेऊन न्यायालयीन तोडगा काढावा. केंद्र सरकारच्या मार्फत NCTला त्या धोरणामध्ये बदल करून ज्या गुणवत्तेनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांच्या सेवेला दिलासा द्यावा, जेणेकरून उद्याच्या दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची मानसिकता उत्तम राखण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षक हे राज्य सरकारच्या ज्या ग्रामविकासामधले एक महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षकांना प्रेरणा देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला हा मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय झाला त्यावेळेला वाडी वस्तीवर वाहतुकीच्या सुविधांचा अभाव होता. शेवटी शिक्षक हाही एक माणूस आहे
त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला पाहिजे. तो जर जवळच्या 2, 3, 5 किलोमीटरवरच्या 10 मिनिटाच्या अंतराने त्याच्या तो घरी जात असेल, त्याच्या मुलाबाळांना जात असेल, तर त्याचे काही वैद्यकीय त्याच्या घरगुती काही प्रॉब्लेम असतील, शिक्षक हा वेळेत आला पाहिजे याची आम्ही हमी देत आहोत. पण विनाकारण शिक्षकांनी त्या वाडी वस्तीवरती आणि विशेषतः याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठेही अन्य गृह विभागाचे कर्मचारी असतील किंवा अन्य जे कर्मचारी वन विभागाचे असतील, अनेक डोंगरी दुर्गम वाडी वस्त्यावरती महिलांनी नोकरी करणं आणि तिथं राहणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचं आहे. विशेषतः गावागावामध्ये स्थानिक राजकारणावरून जे गट तट आहेत याचा देखील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत असतो. म्हणून शाळेच्या वेळेमध्ये आम्ही जावं, वेळ पडली तर अधिकचा वेळ आमची द्यायची बांधिलकी आहे, पण विनाकारण तिथं संध्याकाळचं मुक्कामाला थांबलं पाहिजे हा प्रशांत बंब साहेबांचा आग्रह कशासाठी आहे हे मात्र कोडं आम्हाला उलगडलेलं नाही.